संस्कृती कुठे शिक्षण झालेल्या सर्व शिक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती संपूर्ण देशभर आपण साजरी करत असतो, परंतु उद्या सुट्टी असल्यामुळं आज आपण हा समारंभ आयोजित केलेला आहे. या समारंभासाठी उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे प्रेरणास्त्रोत, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, संस्थापक अध्यक्ष आदरणीय चिटणीस साहेब यांचं विद्यालयाच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करते. शिक्षक दिन आपण साजरा करत आहोत, त्यासाठी दुपारपर्यंत जे शालेय कामकाज या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पार पाडलेलं आहे ते सर्व आजच्या दिवसाचे मुख्याध्यापक आणि सर्व त्यांचे सहकारी शिक्षक यांचंही मी या ठिकाणी स्वागत करते. तसेच आपल्या विद्यालयातील माझे सर्व शिक्षक शिक्षकेतर सहकारी हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तुम्हाला सर्वांना त्यांनी अतिशय चांगलं असं मार्गदर्शन केलेलं आहे. ते सर्व माझे सहकारी आणि आपण सर्व विद्यार्थी या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. कामकाज दुपारपर्यंत पार पाडलेलं आहे. अतिशय सूत्रबद्ध, अतिशय नियोजनबद्ध जे नियोजन तुम्हाला करून दिलं होतं, वेळापत्र दिलं होतं, त्याप्रमाणे सर्वांनी अतिशय सुंदर कामकाज पार पाडलेलं आहे. त्याबद्दल सर्व आजचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक यांचं मी अभिनंदन करते आणि कौतुक करते की त्यांनी अतिशय सुंदर असं आपली कामगिरी किंवा जबाबदारी पार पाडलेली आहे. आता ही जबाबदारी पार पाडत असताना या सर्व विद्यार्थ्यांना खूप छान असे वेगवेगळे अनुभव आले असतील की आपलं पद आणि त्या पदासाठी आपल्याला काय काम करायचं आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असतो किंवा आपण काय निर्णय घेतले पाहिजेत हे थोडंफार तुम्हाला आजच्या या जबाबदारीमुळे कळालं असेल. तर आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्येही आपल्या आयुष्यामध्येही अशा अनेक जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडाव्या लागतात. तर या सर्व जबाबदाऱ्या आपण अशाच सुंदर रीतीने पार पाडाल अशी मी आशा व्यक्त करते आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते. आता आपल्या जीवनामध्ये आपण अनेक मोठ्या व्यक्ती बघतो. तर या मोठ्या व्यक्तींकडे बघितल्यावर आपल्या सहज लक्षात येतं की या व्यक्तींकडे काहीतरी वेगळं आहे की जे माझ्याकडे नाहीये आणि त्यांच्यासारखं मला जमणार नाही. तर असं कधीही आपण मनात न आणता त्या व्यक्ती सुद्धा आपल्यासारख्याच असतात. सुरुवातीला त्या आपल्यासारख्याच असतात, आपल्यातल्याच असतात, परंतु त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जिद्द चिकाटी ठेवलेली असते, कष्ट घेतलेले असतात आणि त्या उच्च पदावर पोहोचलेले असतात. तर आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये जिद्द चिकाटी आणि कष्ट या तीन गोष्टी जर केल्या तर आपण सुद्धा आपलं आयुष्य हे चांगलं सुखकर आयुष्य जगू शकतो. आपला समाजामध्ये म्हणजे समाज हा एक रंगमंच आहे असं म्हटलं तरी चालेल आणि याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या भूमिका पार पाडायच्या असतात. मग त्याच्यामध्ये चांगल्या व्यक्तीची भूमिका आपण पार पाडायची आहे किंवा रंगमंचावर काही वेगवेगळ्या भूमिका असतात, त्याच्यातली कोणती भूमिका आपल्याला पार पाडायची आहे हे आपण आधीच ठरवलं पाहिजे. समाजामध्ये वावरत असताना आपल्याला जे उच्च ध्येय गाठायचं आहे ते ध्येय काय आहे आपलं हे आधी ठरवलं पाहिजे आणि हे ध्येय ठरवल्यानंतर ते ध्येय उच्च असं ध्येय असलं पाहिजे. त्यासाठी आपली वाटचाल असली पाहिजे. मग ती वाटचाल करत असताना तुम्हाला अनेक अडचणी येतील, तर त्या अडचणी तुम्हाला सोडवण्यासाठी अनेक गुरु आहेत.
आम्ही शिक्षक हे सगळे गुरु आहेच तुमचे, परंतु समाजामध्ये सुद्धा अशा अनेक व्यक्ती असतात की त्यांच्याकडून तुमच्या या समस्यांचं निराकरण केलं जातं। या शाळेत जेव्हा तुम्ही प्रवेश घेता तेव्हा पालक सांगतात, म्हणजे पूर्वी तरी हे चित्र असायचं की ह्या मुलाला प्रवेश द्या आणि त्याला काय पण करा, मारा जोडा, आम्ही काही बोलणार नाही, हे पूर्वीचं चित्र असायचं आमच्या वेळी। परंतु सध्या थोडंसं चित्र बदललेलं आहे। या मुलांना अलीकडचं थोडंसं बोललेलं, रागवलेलं, मारलेलं थोडंसं आवडत नाही, तर हे सगळं तुमच्या हितासाठी असतं। आपल्या शाळेतले जे सर्व शिक्षक शिक्षकेतर सहकारी आहेत हे सगळं तुम्हाला तुमच्या मुलाप्रमाणे तुमची काळजी घेत असतात। त्यामुळे तुम्हाला कोणत्याही अडचणी आल्या, तुम्ही आजारी असाल किंवा कुठलीही समस्या असेल तर तुम्ही सुद्धा ते अनुभवलं असेल की अगदी मायेनं तुमची ती चौकशी करत असतात आणि तुमच्या समस्या सोडवत असतात। तर समाजामध्ये इथून बाहेर पडल्यावर सुद्धा जर काही तुम्हाला समस्या आला तर हे शिक्षक सगळे तुमच्या पाठीशी कायम उभे असणार आहेत। शिक्षक पहिल्यांदा तुमचा विचार करतात, म्हणजे आमच्या पोटच्या मुलांप्रमाणे तुमची काळजी घेत असतात सगळे शिक्षक। त्यामुळं तुम्ही त्यांचा आदर्श, त्यांचं वागणं असेल, त्यांचं टीचिंग असेल किंवा जे काही चांगले गुण असतील, आदर्श गुण असतील, ते नक्की तुम्ही तुमच्या मध्ये आत्मसात करा आणि आपलं जीवन हे सुखकर करा। आपल्या समाजामध्ये जीवनाचा एक मंत्र आहे की शत्रू संधो नावाचा एक विकासाचा मंत्र आहे। शत्रू संधो म्हणजे काय, तर आपल्यामध्ये असणारी जी शक्ती स्थानं आहे किंवा बलस्थानं आहे ती आपण त्याचा विचार केला पाहिजे किंवा ती ओळखली पाहिजे। त्रू म्हणजे काय, तर त्रुटी असतात। प्रत्येक विद्यार्थी किंवा प्रत्येक व्यक्ती हा सर्व गुण संपन्न नसतो, तर त्याच्यामध्ये काही त्रुटी असतात। आपल्यामध्ये सुद्धा काही त्रुटी असतात, त्या त्रुटी आपण ओळखल्या पाहिजे आणि या त्रुटी दूर करून आपण पुढे वाटचाल केली पाहिजे। सण म्हणजे काय, तर संधी। आपल्याला समोर अनेक संधी असतात, त्या संधींचा आपण फायदा घेतला पाहिजे आणि पुढे वाटचाल केली पाहिजे। आणि धोका, हे सगळं करत असताना अनेक धोके सुद्धा असतात, तर कोणत्या गोष्टीमध्ये कोणती गोष्ट करत असताना नेमका धोका काय आहे याचा सुद्धा आपण सारासार विचार करून पुढे वाटचाल केली पाहिजे। तर हे जे विकासाचं तत्व आहे किंवा मंत्र आहे तो आपण नेहमी लक्षात ठेवा। आणि तुम्ही सर्व विद्यार्थी अतिशय हुशार आहात, सर्व चांगल्या प्रकारे सूचनांचं पालन करता, तर भरपूर अभ्यास करा। आणि हे सगळं करत असताना आपल्या संस्थेमुळे आपण इथं शिकतोय, तर संस्थेला, शाळेला, आपल्या शिक्षकांना, आई वडिलांना कधीही विसरू नका। आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात पाणी येईल अशी कोणतीही गोष्ट तुम्ही करू नका। अशा अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही पालन कराल आणि एक आदर्श नागरिक बनाल अशी मला आशा आहे। आजच्या सर्व विद्यार्थ्यांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करते आणि मान्यवरांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते आणि सर्वांना आजच्या या शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देते। आणि आज आपल्या शाळेमध्ये 5 सप्टेंबर निमित्त शिक्षक दिन साजरा होत आहे। भारत दरवर्षी 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। हा दिवस साजरा करण्याच्या मागचे एक खास कारण म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे यांचे जीवन पूर्ण शिक्षकांना समर्पित होते। यांचे शिक्षण आणि यांचे तत्वज्ञानातील योगदान हे अतुलनीय आहे। शिक्षक हा समाजाचा शिल्पकार असतो, तो विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले गुण जाणून त्यांना योग्य दिशा दाखवायचं काम करतो, त्यांना चांगले नागरिक बनवायचं काम करतो। हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आज आपल्या शाळेतले विद्यार्थी, 10वीतले विद्यार्थी शिक्षकाचं पात्र निभवत आहेत। हे पात्र निभवताना एका शिक्षकाला विद्यार्थ्याला घडवण्यासाठी किती परिश्रम घ्यावे लागतात, किती कष्ट करावे लागते हे दिसून येते। तो शिक्षक किती प्रेमाने, किती उत्सुकतेने शिकवतोय हेही महत्वाचं आहे। शिवाय एखादा शिक्षक शिकवताना त्याच्या मनामध्ये असलेल्या भावना ही सुद्धा तेवढ्याच गरजेच्या आहेत। पण विद्यार्थी जेव्हा एखादी गोष्ट ऐकण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण चांगलं ऐकतोय की वाईट ऐकतोय हे त्यालाही कळलं पाहिजे, नाहीतर काही गोष्टींमध्ये आपलं लक्ष भारावून जातं आणि आपण नको त्या गोष्टींचा विचार करायला लागतो। तसं नाही, पण जेव्हा एखादा शिक्षक तुम्हाला खूप तळमळीने शिकवत असतो तेव्हा त्याचे परिश्रम त्या गोष्टीच्या मागे तेवढेच असतात। त्यामुळेच आज आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी 10वीच्या 5वी ते 9वी पर्यंत छान मुलांना शिकवले आणि लोकमंगल शाळेने 10वीतल्या विद्यार्थ्यांना आणि मला मुख्याध्यापिका होण्याचा मान दिला, त्याबद्दल
सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. यातील सर्व विद्यार्थ्यांना वाटतच असतं की आपण जीवनात कधी ना कधीतरी शिक्षक म्हणून पूर्ण वर्गाला शिकवावं. पण वर्गाला शिकवणे इतकंही सोपं नाही. प्रत्येक माणसाची वेगवेगळी मानसिकता असते. ती मानसिकता ओळखून आपण शिकवावं हे इतकं सोपं नसतं. एक प्रिन्सिपल म्हणून अख्खी शाळा सांभाळणं हे सुद्धा सोपं नसतं. म्हणूनच आज आम्हाला शिक्षक दिनानिमित्त एक दिवस शिक्षक होण्याची संधी दिली याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद मानते. शब्दातून ज्ञान मिळवून देणारे, जगण्यातून जीवन घडवणारे, सत्याची मार्ग दाखवणारे, प्रामाणिकपणा शिकवणारे, आयुष्याला पुढे असे ज्ञानाचे शिदोरे देणारे असे माझे शिक्षक. सन्माननीय व्यासपीठावर माझे गुरुजन वर्ग व सर्व बालमित्रांनो, आज मी तुम्हाला शिक्षकांबद्दल काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे. आज 5 सप्टेंबर आपण आपल्या शाळेत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरा करीत आहोत. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सांगितले होते की हा दिवस आपण शिक्षकांच्या कार्याचा गौरव दिवस म्हणून साजरा करावा. ज्याप्रमाणे कुंभार एका मातीला एक चांगला आकार, सुंदर व आकर्षक आकार देतो, त्याप्रमाणे शिक्षकही विद्यार्थ्याला एक ज्ञानाची मूर्त बनवतो. खडू, फळा, कागद, पेन या सर्व इत्यादी साहित्यामुळे शिक्षक जगाच्या कानाकोपऱ्यातून आपल्यापर्यंत ज्ञान पोहोचवतो. त्या शिक्षकाचे मी आभार मानतो. आणि आज मी तुम्हाला आलेल्या अनुभव तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही ऐकावे. माझा आज पहिल्यांदाच तास होता 5वीवर इंग्रजीचा. मला अनुभव आला आहे की एका विद्यार्थ्यांना शांत बसवणे, की शिक्षक रोज कसा शांत बसवतो त्यांना, की एक एकाग्रता असते, की एक पॉझिटिव्ह विचार म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागतो. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या मानसिकतेनुसार शिकवावे लागते, कारण प्रत्येक विद्यार्थी मानसिकता एकसारखी नसते. म्हणून अशा या शिक्षकांनी मला इथे येऊन हे बोलण्याची संधी दिली त्यामध्ये धन्यवाद. आणि मला ज्या शिक्षकांनी शिकवले आणि त्या शिक्षकांचे शिक्षक ज्यांनी त्यांना शिकवले व त्या शिक्षकांमुळे मला इतके चांगले शिक्षक लागले, त्यामुळे मी त्यांचे धन्यवाद करतो आणि ते मला बोलवण्याबद्दल शिक्षकांचे धन्यवाद मानतो. धन्यवाद. त्यांना साथ देणाऱ्या सौरभ उद्याच्या शाळेचे मुख्याध्यापिका बाबत मॅडम, उद्याचे शाळेचे उपमुख्याध्यापक जाधव सर, सतीश पवार, इंगळे सर आणि आपले सर्व शिक्षक आणि तुम्ही सर्व संस्कृती कांबळे, सौदामिनी दीक्षित आणि 10वीचा विद्यार्थी वेदांत साठे, वेदांत ताटे बरोबर आहे ना. या सर्वांचं पहिलं काय आपण स्वागत करूया. काय वाजवलं तरी सुद्धा मला एवढं चांगलं बोलता येत नव्हतं. एका मोठ्या हॉलमध्ये प्रॅक्टिस करायची, बोलायची, शौकाला आज तुम्हाला वाटतं साहेब चांगलं बोलतात, पण बोलता येत नव्हतं. आणि या शाळेमध्ये बहुतेक सर्व विद्यार्थी छान बोलतात आणि सगळं श्रेय शिक्षकांना. 8वी 9वी 10वी मध्ये जरा विद्यार्थी हळूहळू बोलायचं कमी करतात, 7वी पण भरपूर बोलतात. पण आपण पुढच्या वेळेपासून फक्त विद्यार्थी वर्गात बसून असे काही कार्यक्रम घेणार आहोत, यावर्षी घेणार आहोत, ते बोलतील. कारण बोलणं फार महत्वाचं आहे. बोलणाऱ्याचं सगळं समजतं, न बोलण्याचं काही समजत नाही. तुम्ही बोलायला शिकलात की कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही कुठेही जाऊ शकता. आज माझी मुलगी गोव्याला आहे. कुठे? काल ती सकाळी निघाली, एकटी गोव्यात गेली. आता ती सगळ्यांना मार्गदर्शन करणार. उद्या सकाळी मुंबईमध्ये येणार. मागच्या आठवड्यात ती बेंगलोरला होती, त्याच्या मागच्या आठवड्यात ती हैदराबादला होती.
एवढं मी सांगितलं की तिला संधी का मिळाली, ती वास्तविक मेकॅनिकल इंजिनियर, पण त्याचं मार्केटिंग मध्ये, कशामध्ये मार्केटिंग. तर हे बोलण्याचं श्रेय जास्त आहे. तिचं बोलण्यावर आपल्या चेहऱ्यावर येणारं हास्य हे महत्वाचं. तुम्हाला जरी शिक्षक शिकवत असले तरी सुद्धा विद्यार्थी शिक्षकांचे गुरु असतात. कधी कुठल्या शिक्षकाला कुठल्या विद्यार्थ्याकडे गुरुत्व प्राप्त होईल, तर तो गुरु कळेल ते सांगता येत नाही. आपल्याकडे नव्हते सर आले होते, तुम्हाला आठवत. आज ते महाराष्ट्रामध्ये फार मोठे व्यक्तिमत्व गाजलंय. त्याने एक किस्सा सांगितला, घडलेला किस्सा सांगितला. त्या मुलाचं नाव आता माझ्या लक्षात नाही. जे शाळेत शिक्षक म्हणून लागले आणि त्या कालावधीमध्ये जिल्हा परिषदचं इन्स्पेक्शन काय व्हायचं, अलीकडे आता होत नाही, कारण शाळा जेवढ्या झालेल्या आहेत तेवढी त्यांच्याकडे मनुष्यबळ नाही. मग मला आठवतंय आधी सुद्धा शाळेमध्ये इन्स्पेक्टर येणार म्हटल्यानंतर वर्गामध्ये साफसफाई करणं, पताका लावणं, उत्तर पाठ करणं, असं सगळं करायचं. पुस्तक करणं, पुस्तकामध्ये कविता देणं आणि काय देणं, असं सगळं व्हायचं. तर त्यांनी तसं आपला वर्ग स्वच्छ करून घेतला, पताका लावून घेतला. मुलांना सांगितलं तुम्ही लेख आणा, कुणाला सांगितलं कविता आणा. आणि एका विद्यार्थ्याने एक कविता करून आणली. आणि ती कविता जेव्हा त्यांनी करून आणली तेव्हा तिने बघितलं आणि त्याच्यामध्ये काय केलं, दुरुस्त्या केल्या भरपूर लाल अक्षरात, म्हणजे तुम्हाला शिक्षक करतो. आणि या दुरुस्त्या करत 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 कविता सगळं एकदम सुंदर केली. म्हणजे चांगले शब्द वापरले, अशुद्ध लेखन शुद्ध केलं. आणि त्याला सांगितलं ही कविता घेऊन होता आणि तू लिहून आण. तर तो सरांच्याकडे बघत थांबला आणि तो 8वी 9वीचा विद्यार्थी असेल, त्याचं मी तुम्हाला नाव असं सांगितले. आणि तो अचानक त्या सरांना असं म्हणाला, सर ही माझी कविता कुठं राहिली, आता ही कविता तुमची झाली. आणि ते जे लवते सर्दी म्हणून जे यायचे ते शॉक बसला त्यांना. ते म्हणजे खरंच मी शब्द बदलले, मी त्याचा अर्थ बदलला, ही कविता आता माझी झाली, त्याची कुठं राहिली. आयुष्यामध्ये त्यांनी तो धडा घेतला आणि त्यांना आयुष्यामध्ये जी प्रगती झाली ती त्यांच्या त्या मुलामुळे. वेगवेगळी त्यांनी पुस्तकं तयार केली, संपादित केली. वि स खांडेकर साहेब माहिती, वि स खांडेकर ज्ञानपीठ मिळालेले पहिले वि स खांडेकर त्यांच्या शाळेत होते. त्यांचा त्यांना परिस्पर्श झाला, त्यांचा अनुभव आला. आज वि स खांडेकरांच्या वरची त्यांनी साधारणपणे 30 पुस्तकं नवीन तयार केली. वि स खांडेकर गेल्या. नवीन म्हणजे काय केलं, कुठून काढत साईड, कुठल्या तरी पेपरमध्ये कविता आहे, कुठं तरी त्यांनी व्याख्यान दिलंय. दत्ततीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींच्या वतीने आता 12 खंड केले. तर त्याचं श्रेय ते त्या मुलाला देत. त्यामुळे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, जेव्हा आपण शाळेमध्ये जातो तेव्हा शिक्षक जसे आपले गुरु असतात तसं आपण सुद्धा शिक्षकांचे गुरु असलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे आपण बऱ्याच वेळेला आपल्याला लक्ष देत आले असं नाही उत्तर सांगायचं, सांगायला पाहिजे आपण. किंवा काही गोष्टी आपल्याला सांगता आल्या पाहिजे स्पष्टपणे, त्या फार महत्वाच्या असतात. आपल्याला माहिती नाही कोण कधी गुरु भेटेल, आपल्याला कल्पना नसती. म्हणजे तुम्हाला मी सांगेन की माझ्या मागच्या आठवड्यामध्ये मंगळवारी एक लेख आहे. कोणावर लेख आहे, तर एका रिक्षेवाल्यावर लेख आहे. त्या रिक्षेवाल्याचं नाव आहे, काय नाव आहे, त्या रिक्षेवाला जो आहे मला जो तिथं जो भेटला तर त्याचं नाव आहे दिनेश कचरू नकली. दिनेश कचरू. आणि तो मला भेटला कुठे प्रभात रस्ता म्हणून आहे पुण्यामध्ये, तिथून स्वारगेट पर्यंत, म्हणजे साधारण 10 मिनिटं. आणि त्या 10 मिनिटात त्याने मला जे सांगितलं त्याच्यावर माझ्या लक्षात आलं की तुम्ही विद्यार्थी शाळेमधले आपल्याला डोळे भरून काम केलं पाहिजे. तो सांगत होता, काय सांगत होता, सगळ्यांनी लक्ष द्या, मागच्या मुलाने विशेषतः, की तो सांगत होता की मी 9वी शिकलो फक्त. मी मुळशी गावामध्ये राहत होतो. मुळशी गाव हे पुण्यापासून 35 किलोमीटरवर आहे. आणि माझी 2 एकर जिरायत शेती, 2 एकर जिरायत शेतीमध्ये काम करायचं, रोजगार करायचा आणि काहीतरी करायचं. हळूहळू मी पुणे शहरात आलो 2000 साली. किती साली आलो, एका फर्निचरच्या दुकानामध्ये कामाला लागलो. तर मी काय करायचो म्हटलं, तो
तर सकाळी उठायचो, गाड्या धुवायचो आणि त्या दुकानात काम करायचो आणि संध्याकाळी रिक्षात बसायचो. आणि माझं लग्न झालं, मला 2 मुली 1 मुलगा. हळूहळू करोना कालावधीमध्ये त्यांची नोकरी गेली. पण त्याला नोकरी कोणी लावली? जो मालक होता का नाही जुना, त्यांनीच नोकरी लावली बेवण्याकडं. कारण तो एवढं चांगलं काम करत होता. पुन्हा त्यांनी सोडली. एका कंपनीमध्ये तो एका गोडाऊनमध्ये काम करतो. पण त्यांनी जे सांगितलं ते किती महत्वाचं आहे बघा. तो सकाळी उठतो, तो कचरू जो आहे दिलीप कचरी म्हणून, तो सकाळी उठतो आणि पहिल्यांदा गाड्या धुतो. तिथनं तो कामावर जातो, तिथं काम करतो, संध्याकाळी रिक्षा चालवतो. हळूहळू त्यांनी 3 वर्षापूर्वी 3,20,000 रुपये म्हणून रिक्षा घेतली. आणि मग रिक्षा करून ही सगळी मंडळी, पत्नी, 3 मुलं घेऊन कुठे जातात? गावाकडे जातात. 2 एकर शेती वडलोपार्जित नाही, ती जपली, काम करतात, मजूर मिळत नाही. मग शेजारच्या शेतातल्या लोकांनी काय करायचं? त्यांच्याकडे येते आणि त्यांच्याकडे जायचं. आणि हा माझा लेख वाचला, माझा लेख लिहिला वाचला, तो त्यांच्या मुलीने वाचला. त्या मुलीचं पत्र मी तुम्हाला पाठवेन किंवा सरांकडे. त्या मुलीला माहित नाही. काय माहित नाही? आपले मुली एवढं काम करत माहितच नाही तिला. ती इंग्रजी आहे, ती करवारे स्कूलमध्ये आहे, SYBSC ला आहे. दुसरी मुलगी पण तिथेच आहे कॉमर्स साईडला, आणि मुलगा आहे 8वीला आहे. पण त्या मुलांना माहित नाही की आपले मुलं सकाळी जात आहेत, 3 ठिकाणी काम करतायत, एवढं काम करतायत. ती रडत होती आणि ती रडत रडत माझ्याशी बोलत होती. मला पत्र पाठवले. मी एवढ्यासाठी सांगितलं हे काम आई वडील आणि शिक्षक करतात. विशेषतः मराठी शाळेमध्ये शिक्षक हे तुमचे दैवत आहे. या मराठी शाळा टिकल्या पाहिजेत. आपल्या लक्षात येत नाही, तुम्हाला हळूहळू ते लक्षात येईल. आणि त्याची 2 उदाहरणं माझ्या लक्षात आली. एक म्हणजे कोरोना कालावधीमध्ये गेंडामालवर जे जाधव सर आहे, ते आजारी होते. 2दा ते आजारी पडले कोरोनाने आणि सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट होते. घरच्यांनी आशा सोडली होती. तुम्हाला माहिती तेव्हा घरचे पण जात नव्हते जवळ. कोरोना झाला का नाही, घरचे जात होते. ज्याला कुणी सांभाळायचं? नशीब त्यांचं असं, शेख नावाची, शेख किंवा बागवान असेल नावाची मुलगी नर्स म्हणून तिथं होती सिव्हिल हॉस्पिटलला. आणि ती नेमकी आपल्या शाळेची माझी विद्यार्थी. तिने बघितलं, अच्छा शिक्षक आहेत आपले. तिने सगळं आपलं काय म्हणतो पणाला लावलं आणि तो माणूस आज जिवंत आहे. समजून घ्या, शिक्षक केवढा मोठा असतो आणि विद्यार्थी त्याच्यापेक्षा मोठा असतो. दुसरी पण मला परवा कोर्सेस सांगितले 15 ऑगस्टला. ते 15 ऑगस्टला एक मुलगा आला आमच्या शाळेमध्ये, मस्त पांढरे कपडे, टोपी वापरून खायचं मुलं असतात की नाही नवीन लागलेली. तर मला काय माहित नाही, म्हटलं असेल कोणी. टोटपेसाला सांगितलं हा सोमनाथ शिंदे. मी पडलो गाडीवरून आणि हा ना पळत पहिल्यांदा. त्याला लक्षात आपले शिक्षक पडले, ते त्याला उचललं, हॉस्पिटलला नेलं, कुठं नेलं. तर हे जे आहे ना, हे तुमच्या मनामध्ये हळूहळू आपल्या जोपर्यंत येत नाही, तुम्हाला संधी आहे, त्या संधीचं जर सोनं केलं तर आपण शिक्षक दिन साजरा करतो असं म्हटलं नाही. आपला शिक्षक त्यांच्याकडे नाही साजरा करायचा. ते कारण आहे, ते काय आहे, ते कॉज आहे. कॉज आता लोकांनी काही आपण जयंती करतो, बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा पुण्यतिथी करतो, अण्णाभाऊ साठेंचं आणि काय करतो. हे कॉज आहे. कॉज म्हणजे कारण आहे. त्यांना आपल्याला काय मिळतं, आपण काय घेतलं. आज मी एक लेख दिला, उद्या येईल, तो मी पाठे लिहित होतो आणि मला असं लक्षात आलं की आयुष्या या माणसाची नात लंडनमध्ये आहे म्हणून मी त्याची माहिती घेतली आणि मला अजून सुद्धा अंगावर काढला. 19 वर्षाचा दिनेश गुप्ता, 19 वर्ष, किती वर्ष वय, 17 कॉलेजच्या जीवनापासून तो स्वातंत्र्य लढत गेला आणि 19व्या वर्षी त्यांनी त्याचे 2 मित्र, 2 नाव सांगेल, त्यांनी तुरुंग महानिरीक्षक म्हणून ब्रिटिश माणूस त्या इमारतीत जाऊन ठिकाणी मिळून त्याला गोळ्या काय केलं, गोळ्या. त्याला माहिती आपल्याला पकडणार. त्याचा त्याचा जो दुसरा साथीदार होता त्याने पोटेन्शियल सायनाइड घेतलं, तिथंच त्याचा जीव गेला. त्या दोघांनी जे जायचे दिनेश गुप्ता आणि दुसरा बसू म्हणून त्यांनी गोळ्या आपल्या जाऊन घेतल्या आपल्या अंगावर. त्या हॉस्पिटलमध्ये नेलं, पाय पळलं.
त्या लोकांनी. तर तो त्याला पोलिसांनी घेतलो, त्याला माहिती होती पकडणार आपल्याला. त्याचा एक जण हॉस्पिटलमध्ये गेला आणि हा दिनेश नुकताच लागला 19 वर्षाचा मुलगा. त्याला त्याच्यावर केस झाली आणि त्याला 4 महिन्यात त्याला फाशी देण्यात. त्या 4 महिन्यात ते काय केलं असेल तर आपल्या बहिणीला पत्र लिहिली, आपल्या बहिणीला पत्र लिहिली, ती पत्र आता प्रसिद्ध झाली, 92 पत्र आहे. आपल्या बहिणीला हा 19 वर्षाचा मुलगा लिहितोय की माझ्या बहिणीची मुलगी, म्हणजे तिला संगीताची आवड आहे, तिला तू बहिणी संगीताचे शिक्षण दे. दुसऱ्या बाजूने तो लिहितोय की संगीताचे म्हणजे नाव आहे संगीत असा पहिल्यांदा तुम्हाला वाटत होतं. दुसरा काय लिहितोय तो बहिणीला की तो दुसरा जो आहे बाबाचा मुलगा आहे त्यातून लक्ष दे, 92 पद्धती काय क्रांती कर काय नाही. पण त्याच्या पुढचं लक्षात घ्या, आज लंडन मध्ये त्याचं लग्न झालेलं नव्हतं. त्याची जी नात आहे लंडन मध्ये ती नाटकात काम करते, तिने 25 नाटकं लिहिली. तिने एक नाटक लिहिलं ते गाजलं, ते ह्या आपल्या आजोबांच्या स्मरणात. कुठं लिहिलं? लंडन मध्ये. म्हणजे ज्या ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं, ज्या ब्रिटिशांचा माणूस आपल्या आजोबांनी मारला गोळी घालून, कारण तो लोकांना त्रास होतो म्हणून, त्यांच्यावर नाटक लिहिलं आणि ते नाटक गाजलं. एवढं सांगितलं गेलं की वाचलं नाही, तुम्हाला कसं कळणार? तुम्हाला वाचनाकडे गेलं पाहिजे आणि या वाचनाचा उपयोग कसं मी आता सांगितलं तसा तुम्हाला होणार आहे. तेव्हा शिक्षक दिन हा तुमच्यासाठी आहे. शिक्षक दिन हा शिक्षकांसाठी नाही, राधाकृष्णांसाठी नाही, कुणासाठी नाही. आपण काय करतो, आपल्याला काय करता येईल, आपल्यासाठी लोकांनी काय जीवनात दिलंय, तेव्हा शाळा होत्या का, किती किलोमीटर होत्या, त्यावेळेला तुम्हाला माहिती पाहिजे. गुजरात, अख्खा महाराष्ट्र यासाठी एकच बोर्ड 11वी व्हायचं म्हणजे किती खटपट करायला पाहिजे. तर हे शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी जर तुमच्यापर्यंत पोहोचल्या आणि तुम्हाला प्रगती करता आली तर ते अतिशय महत्वाचं आहे. मला माहितीये की आपल्याला शाळा सुटायला लागली आहे आता, अजून वेळ आहे म्हणजे, परंतु अजून वेळ आहे. परंतु तुम्ही जर अशा गोष्टी वाचायला शिकला, तुम्हाला कळलं पाहिजे. आता मला कसं कळलं म्हणजे माझ्या तर लक्षात येत आहे ही संस्कृती या ठिकाणी किती असताना बोलली, आम्हाला का नाही जमलं, आम्हाला कोणी सांगितलंच नाही, आम्हाला संधी मिळेल नाही. तुम्हाला जी जी संधी मिळते त्याचा तुम्हाला फायदा करून विशेषतः घेता आला पाहिजे. आणि शिक्षक हा आपल्या किती महत्वाचा आहे ते तुम्हाला कधी कळेल, जेव्हा तुम्हाला वेगवेगळं जेव्हा वाचन तुम्ही करा तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी नक्की लक्षात येतील. पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुम्हाला एवढंच सांगेन की आता स्पर्धात्मक युग आहे आणि या स्पर्धात्मक युगामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचा विचार केला पाहिजे. तुम्हाला विशेषतः 10वीचे विद्यार्थी तरी आतापासून काळजी घ्या आणि काळजी घेऊन तुम्हाला जायचं आहे त्याचा आतापासून विचार करावा अशी तुम्हाला विनंती करतो. पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. आमच्या 9वी वर्गावरती पहिल्यांदा संस्कृती मॅडम आल्या. त्यांनी आम्हाला ना सायन्सची आपल्या शरीराबद्दलची खूप छान माहिती सांगितली, छान शिकवलं. त्याच्यानंतर सौदामिनी मॅडम आल्या, त्यांनी सुद्धा खूप छान शिकवलं. इंग्लिशचा लेक्चर घेतला त्यांनी, आम्हाला एबलचे वाक्य शिकवले, आम्हाला खूप छान शिकवलं त्यांनी. त्याच्यानंतर समृद्धी मॅडम आल्या, त्यांनी आम्हाला सायन्स शिकवलं, क्लासिफिकेशन ऑफ क्लास हा धडा त्यांनी आमची रिव्हिजन किती छान शिकवलं त्यांनी सुद्धा. त्याच्यानंतर गणित, तनिष्का मॅडम त्यांनी सुद्धा खूप छान पद्धतीने आम्हाला गणित शिकवलं. गणित खरंच मला या सगळ्या तासांमध्ये सायन्स आणि गणित आणि इंग्लिश खरंच खूप छान पद्धतीने त्यांनी शिकवलं आम्हाला. नंतर अजून मुलीमुळं शिक्षक आले आमच्या वर्गावरती, त्यांनी आमचे गेम्स घेतले, आम्हाला खूप छान वाटलं, मज्जा
आज आपल्या लोकमंगल हायस्कूलच्या प्रांगणामध्ये आपण शिक्षक दिन साजरा करतो, जो की 5 सप्टेंबरला म्हणजे उद्या. पण जसं की तुम्हाला सांगितलं की उद्याची सुट्टी असल्यामुळे आज तो आपण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आपण तो साजरा करतो. आज आपल्या विद्यालयातील इयत्ता 10वीतील विद्यार्थी आणि विद्यार्थी, खरं विद्यार्थी आणि विद्यार्थिनी म्हणता येणार नाही आजच्या दिवशी तरी त्यांना, पण आज ते वेगळ्या भूमिकेत गेलेले होते, शिक्षकाच्या शिक्षिकेच्या भूमिकेत, आणि त्यांनी आपले गोड कटू अनुभव या ठिकाणी आपणासमोर मांडले. मी मागे पण एकदा तुम्हाला सांगितलं होतं की टू बी अ टीचर इज एन आर्ट, ही एक कला आहे, ती प्रत्येकाला साध्य होईल असं नाही. कारण तुम्ही किती बुद्धिमान आहात याच्यापेक्षा तुमच्या जवळची जी बुद्धी आहे किंवा तुमच्या जवळची जे काही स्किल आहे ते समोर त्याच्या घडी कसं उतरवता येतो, हे जर स्किल तुमच्याकडे अवगत असतं तर यू आर द बेस्ट टीचर. आज शिकवताना किंवा अनुभव सांगताना बऱ्याचशा विद्यार्थिनींनी किंवा शिक्षकांनी सांगितलं की वर्गामध्ये आम्हाला असे अनुभव आले, मुलं ऐकत नव्हती, मुलं दंगा करत होती. तुम्हाला एक सांगू काय, साधे सोपा उपचार सांगतो. मला वाटतं मी 10वी च्या वर्गात पण जाऊन सांगितलं की जर तुम्हाला वाटत असतं की माझा तास चांगला व्हावा तर यू मस्ट बी प्रिपेअर्ड. स्वतःला व्यवस्थित तयार करा. थोडं मटेरियल असू द्या, पण त्याची प्रिपरेशन जर प्रॉपर असली तर तुमचं डिलिव्हरी चांगली होणार, म्हणजे तुमचं प्रेझेंटेशन चांगलं होणार. आणि इफ यू आर नॉट वेल प्रिपेअर्ड मग तुम्हाला निश्चितपणे वर्गात उभं राहिल्यानंतर प्रॉपर रिस्पॉन्स मिळणार नाही. बघा, आजपर्यंत तुम्ही शाळेमध्ये बघत आहात असेल त्याच शिक्षकाच्या तासाला दंगा होतो याचं टीचिंग चांगलं आहे. जर तुमचं टीचिंग चांगलं असलं तर 101% तुम्हाला गप बसा असं शिक्षकाला म्हणावं लागत नाही. तो तुमच्याशी एकरूपच, विद्यार्थी तुमच्याशी एकरूपच झाला पाहिजे. आणि जर एकरूप होत नसला तर त्या शिक्षकामध्ये ती कमतरता आहे असं निश्चित समजतो. यातले सगळेच विद्यार्थी माझ्यासमोर आज जे शिक्षक झालेले होते ते पुढच्या आयुष्याच्या काळामध्ये शिक्षकच होतील असं नाहीये. पण एक गोष्ट तुम्हाला निश्चितपणे आजच्या दिवसाच्या निमित्तानं सांगतो की उद्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंटचे जॉब अवेलेबल नाही आहेत बाळांनो, नाही शिक्षकांना आजच्या दिवशी. तर तुम्हाला प्रायव्हेटमध्ये जॉब करावे लागणार आहे. आणि आज प्रायव्हेट कंपनीजमध्ये, इंडस्ट्रीमध्ये त्याच मुलाला, त्याच मुलीला अपॉर्च्युनिटी मिळते द पर्सन हू हॅज गॉट द स्किल्स. ज्याच्याकडे ऍडमिनिस्ट्रेशनचं स्किल आहे, ज्याच्याकडे डिलिव्हरी देण्याचं स्किल आहे, ज्याला स्वतःची मतं ठामपणे मांडता येतात, अशाच व्यक्तीला निवडलं. तुमच्या मार्क्सना आता मीडियम किंमत येणार आहे फ्युचरमध्ये. म्हणजे जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डिप्लोमा, डिग्री करून बाहेर पडणार आहात तेव्हा तुमच्या मार्काला तितकीची किंमत असणार नाही. तर तुम्हाला प्रायव्हेट कंपनीमध्ये, इंडस्ट्रीजमध्ये जॉब करायचे तर यू मस्ट हॅव टू बी अ स्मार्ट. मला वाटते मी स्मार्टची व्याख्या 9वी ब च्या वर्गात सांगितलं होतं. हा फोन सुद्धा स्मार्ट आहे. याला स्मार्ट का म्हणतात? कारण तुम्ही एखादी गोष्ट सर्च करा, युट्यूबला जावा आणि शेतीविषयी तुम्ही एखादा व्हिडिओ पहा, तुम्हाला हजारो किंवा लाखो व्हिडिओ त्याच रिलेटेड येतील. म्हणून या फोनला स्मार्ट म्हणतात. तुमची लायकिंग काय आहे ते पटदिशी हा फोन ओळखतो. तुम्हाला सुद्धा मुलांनो स्मार्ट बनायचं, हुशार नाही बनायचं. हुशार तर बनायचंच आहे, पण नुसतं हुशार न म्हणता यू हॅव टू बिकम स्मार्ट. आणि जो मुलगा, जी मुलगी स्मार्ट बनेल ती 101% विल बी सक्सेसफुल. ती आयुष्यामध्ये निश्चितपणे यशस्वी होते. सो ट्राय टू बी अ स्मार्ट. म्हणजे त म्हटलं की ताप कळलं पाहिजे. म्हणजे जसं मी वर्गात उभं राहिलो, मी नुसती नजर फिरवली की त्याला, विद्यार्थिनीला कळतं की सरांना काय म्हणायचं, तो आपोआप गप्प. याला म्हणायचं स्मार्टनेस. आणि ज्याला बघून 2 वेळा 3 वेळा बघून पण कळत नसेल तर तो स्मार्ट आहे का? सो ट्राय टू. आजच्या दिवसात आपण काय शिकायचे? मी
सांगितल्या पद्धतीनं की वर्गात म्हणजे पुन्हा एकदा सांगतो की इफ यू वॉन्ट टू बिकम अ गुड स्पीकर बी अ गुड लिसनर. जर चांगला स्पीकर बनायचं असलं तर चांगला श्रोता पहिल्यांदा बना. चांगला वक्ता बनायचं असलं तर चांगला श्रोता पहिल्यांदा बना. म्हणजेच काय केलं पाहिजे तुम्ही तर चिटणीस सरांसारख्या साहित्यिकांचं तुम्ही काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे. प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य काहीतरी मेसेज देत असते. मी नुसतं त्यांचंच नाव नाही की असे बरेचसे लोक आहेत की ज्यांचं तुम्ही ऐकलं. कारण मी सांगितले की जर चांगला वक्ता बनायचं असलं तर एक चांगला श्रोता बनणं ही त्याच्यासाठी असणारी त्वरित आहे. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला आता या कला गुणांना स्पर्श करावा लागणार आहे. नुसतं पुस्तकी क्रीडा बनून यू आर नॉट गोइंग टू बी अ सक्सेसफुल मॅन हे लक्षात ठेवा. आजच्या दिवशी जसं आता सरांनी सांगितलं की हे अशा प्रकारचे जे जयंती किंवा असे जे दिवस आपण साजरा करत असतो त्याच्यामध्ये डेफिनेटली काही ना काहीतरी क्वाद असतो. हे क्वाद जर का तुम्हाला कळलं तर आजच्या दिवशी तुम्ही फार मोठं काहीतरी शिकलेलं आहे. आणि मला माहिती आहे की ह्या लोकमंगल हायस्कूलचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ह्या शार्पच आहे आणि ते निश्चितपणे ज्या क्षेत्रात जातील तिथं ते चमकतील तेवढी गॅरंटी मला निश्चितपणे. कारण इथं तुमच्या सगळ्या या वेगवेगळ्या कलागुणांना या विद्यालयामध्ये न्याय देण्याचं काम केलं जातं. तुम्हाला व्यासपीठ निर्माण करून दिल्याचं काम. हे एक मूर्तिकार होता पहा. एक मूर्तिकार होता जगप्रसिद्ध असणारा मूर्तिकार. त्याला कुणीतरी प्रश्न विचारला की तू या दगडातनं देव कसा निर्माण करतोस. तर तो म्हणतो एकदम सोपं आहे. मी फक्त काय करतो या दगडामधलं जे अनवॉन्टेड आहे ते मी रिमूव्ह करतो. मी देव नाही निर्माण करतो. देव त्या दगडातच आहे. फक्त मी काय करतो त्यामधलं अनवॉन्टेड आहे ते छडीने हातोड्यानं काढून टाकतो. तसं बाळानो तुम्ही तुमच्याबद्दल जे निगेटिव्ह आहे जे अनवॉन्टेड आहे थोडी टाळा. ते बाहेर फेकून द्या. देव तुमच्यातच जगताय. देवळात हुडकू नका. दगडात हुडकू नका. देव तुमच्यात आहे. फक्त अनवॉन्टेड जे काही निगेटिव्ह आहे व्हॉट एव्हर निगेटिव्ह इन युअर माइंड इन युअर बॉडी थ्रो इट आउट. ते बाहेर फेकून द्या आणि मग बघा देवरूपी ज्ञानरूपी मनुष्य तुमच्यातला जन्माला येईल. आणि तो जन्माला घालणं हे तुमच्या त्या मूर्तिकारानं जसं दगडातून देव निर्माण केलेला आहे तो त्यानं निर्माण नाही केलेला. तो त्यातच घडलेला आहे. तसा चांगला व्यक्ती तुमच्यातच घडलेला आहे. फक्त वाईट काही जे असेल की फेकून द्या. थ्रो इट आउट. आणि मग तुमच्यातला चांगला बघा कसा उसळून बाहेर येतोय. आणि मग तुम्ही जीवनाच्या उच्च शिखरापर्यंत निश्चितपणे पोचाल. ध्येयापर्यंत जसं बाबर मॅडमने सांगितलं की आपल्याला निश्चित ध्येयापर्यंत पोहोचण्याचे ह्या पायऱ्या या टप्पे हे टप्पे जर का तुम्ही दोन्ही पार करत गेला तर निश्चितपणे आजच्या दिवसाच्या निमित्तानं पुन्हा एकदा शिक्षक झालेल्या विशेषतः कांबळे मॅडम परत दीक्षित मॅडम आज मुख्याध्यापिका उपमुख्याध्यापिका आणि सूत्रसंचालन करणाऱ्या ज्या आपल्या शिक्षिका आहेत त्यांचं मी विशेष आभार मानतो किंवा त्यांचं कौतुक करतो. नॉट अ जोक. तुम्हाला आता कल्पना आली असेल की एवढी मोठी शाळा एवढे मोठे शिक्षक एवढे विविध विचारांचे लोक किंवा विद्यार्थी किती समर्थपणे बाबर मॅडम हँडल करतात. हे मी स्किल आहे. ऍडमिनिस्ट्रेशनचे स्किल आहे. शिक्षकांचे विविध दबाव आहेत गुणधर्म आहेत त्यांचं मेळ घालणं त्यांना एकत्र बोट बांधणं ही सोपी गोष्ट नाही. याची अनुभूती आज कांबळे मॅडमना आलेली आहे. म्हणजे प्रत्येक शिक्षकाची भूमिका असते की त्यानं योग्य केली की मग म्हणजे एखादं गोष्ट निर्माण होण्यासाठी फक्त एक जणच कारणीभूत होत नाही. मगाशी पण मी मागच्या तासाला पण मी सांगितलं होतं पडायचं असला तर त्याच्यावर 15-20 वेळा हातोडा मारावा लागतो आणि 15व्या 16व्या हातोड्याच्या ठोक्याच्या वेळी तो दगड फुटतो. म्हणजे तो 16व्या ठोक्याला कुठला असं होतं का नाही. तर त्याच्या अगोदर 15 ठोके पडलेले असतात. त्यामुळे तो जीर्ण झालेला असतो थोडा दुभंगलेला असतो आणि मग तो म्हणजेच शाळा किंवा हे जे एखादं चांगलं कार्य निर्माण व्हायचं असतं तर सगळ्यांची एकत्र मोठ बांधणं हे फार मोठं स्थितीचं काम आहे. आणि हे तुम्हाला करावं लागणार आहे भविष्यात जाऊन. आणि म्हणून त्याच्यासाठी आजच्या या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. आणि संयोजकांनी खरं वास्तविक आता आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आणि
आपल्या संस्थेचे अध्यक्ष चिटणीस सर भाषण झाल्यानंतर मला खरंच बोलावं लागलेलं आहे. तसं कार्यक्रमात नियोजन नसतं कारण अध्यक्षांचं भाषण झाल्यानंतर इतरांनी बोलायचं आणि तरीसुद्धा मी दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्व शिक्षकांना अभिनंदन करतो आणि सर्व विद्यार्थ्यांचे पाठविले नंदीचे विद्यार्थिनी त्यांनी सगळा कार्यक्रम शांतपणे ऐकला त्याबद्दल त्यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद. दिदी तिचा आज वाढदिवस आहे. मी आपल्या आदरवर्धन शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि आपल्या सर्वांचेच प्रेरणास्थान आदरणीय चिट्टी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी दिदीला तिच्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा द्याव्या.